नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. यामध्ये आपण पुढचा घटक घेणार आहोत. 11वं प्रकरण आहे ते. ते आहे ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. यामध्ये आपण आपल्या मानवी शरीराचं आणि त्याचबरोबर शरीरातील असणाऱ्या इंद्रिय संस्था, विविध प्रकारच्या इंद्रिय संस्था ज्या आहेत, या इंद्रिय संस्थांची माहिती पाहणार आहोत. आणि त्यानुसार आपलं शरीर किंवा आता आपल्या शरीराच्या होणाऱ्या हालचाली किंवा क्रिया यांची माहिती जाणून घेणार आहोत. यातील पहा, पहिला घटक त्यातला येतोय ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. यामध्ये आपल्याला इंद्रिय संस्थांची माहिती घेण्याबरोबरच आपल्या इंद्रिय संस्था कशापासून बनलेल्या आहेत, पेशी असतील आणि पेशींच्या एकत्रित समूहातून तयार झालेल्या ऊती असतील आणि ऊतींपासून नंतर एकत्रितपणे काम करणाऱ्या संस्था असतील आणि संस्थांचे एकत्रितपणे अवयव तयार झालेले असतील आणि ह्या अवयवाच्या मार्फत आपली पूर्णतः बॉडी तयार झालेली असेल. या स्वरूपाची आपण माहिती घेणार आहोत. आता पहिलं पहा, यामध्ये काय दिलेली माहिती इंट्रोडक्शन मध्ये सांगितली आपल्याला. फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम आर मेड अप ऑफ, विच ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट इन ह्युमन बॉडी. आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये कोणत्या कोणत्या स्वरूपाच्या इंद्रिय संस्था अस्तित्वात आहेत यांची साधारणतः कल्पना आपल्याला सर्वांना आहे. आतापर्यंत आपण जे इयत्ता शिकलेलो आहोत त्या इयत्तांमध्ये आपण पाहिलेलं आहे. श्वसन संस्था असेल, उत्सर्जन संस्था असेल, रक्ताभिसरण संस्था असेल किंवा मेंदूच्या पासून तयार चेता संस्था असेल, विविध पद्धतीच्या संस्था आहेत. यातील आपण प्रत्येकाची माहिती पाहणार आहोत. पहा, इन दी last class, we have studied some characters of living organisms. All of these the process which are essential properties of living beings are collectively called as the process. त्याला एकत्रितपणे काय म्हणलं जातं? लाईफ प्रोसेस म्हणलं जातं. जीवन क्रिया या ज्या सगळ्या एकत्रितपणे आपल्या शरीराच्या अंतर्गत भागात चालू असतात त्यांना म्हणलं जातं जीवन प्रक्रिया. Which processes occur in our body ड्युरिंग साउंड स्लीप. जेव्हा आपण निद्रा अवस्थेत असू त्यावेळेस आपल्या शरीरातील कोणत्या कोणत्या संस्था चालू असतील? मेंदूचं कार्य चालू असतं, रक्ताभिसरणाचं कार्य चालू असतं, श्वासोश्वासाचं महत्वाचं कार्य चालू असतं. विच लाईफ प्रोसेसेस ऑकर्स कंटिन्युअसली इन आवर बॉडी. सततपणे कायम स्वरूपात चालू असणाऱ्या क्रिया संस्थांच्या मार्फत या बऱ्याचशा आहेत. डिफरंट ऑर्गन्स in our body are working in a group so as to smoothly carry out various life processes. याद्वारे विविध आपल्या अवयवांच्या द्वारे या संस्थांचं कार्य चालू असतं. These life processes take place in various steps. यांच्या कार्यप्रणालीमध्ये अनेक पद्धतीच्या पातळ्या आहेत किंवा आपण त्याला म्हणतो की स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स नुसार एक पातळीतून दुसऱ्या पातळी, दुसऱ्या पातळीतून किंवा तिसऱ्या स्तरामध्ये यांचा प्रवेश होतो आणि ती प्रोसेस ही पूर्ण केली जाते. स्पेसिफिक ऑर्गन्स कॅरी आउट दिस स्पेसिफिक स्टेप. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म ए स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टीम. ह्यामधील ऑर्गन जे काय आहेत, जे आपण अवयव म्हणतो त्याला, त्या अवयवांचं असणारं काम ठराविक स्वरूपाचं एकमेकाशी को रिलेटेड राहतं. समन्वय साधत हे आपलं काम करतात. एकाने काम केलं, दुसरा करतो, त्याच्यावर अवलंबून नंतर तिसरा करतो. या स्वरूपात त्यांची एकत्रित साखळी तयार झालेली असते. पण एखादं जर काम त्यातला ऑर्गन जर केलं नाही तर संपूर्ण प्रक्रिया बिघडते आणि आपोआपच आपल्याला त्यामध्ये बिघाड निर्माण झाल्याचं जाणवतो. व्हेरियस ऑर्गन सिस्टम लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस सिस्टम, एक्स्ट्रेटरी and reproductive, skeletal, muscular, etc. are functioning in our body. मग यामध्ये काय दिले? डायजेस्टिव्ह म्हणजे काय? पचन संस्था, रेस्पिरेटरी श्वसन संस्था, सर्क्युलेटरी विसरण रक्ताभिसरण संस्था, नर्वस म्हणजे काय? आपली जी चेता संस्था आहे ती, एक्स्ट्रेटरी रिप्रोडक्टिव्ह प्रजनन संस्था, स्केलेटल म्हणजे स्केलच्या बाबतीतली असणारी आपली महत्वाची अस्थि संस्था आणि त्यानंतर सर्वात मस्क्युलर म्हणजे स्नायू संस्था. या सर्वांचं कार्य करणं गरजेचं राहतं. विच डिफरंट ऑर्गन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रीदिंग इन द बॉडी ऑफ एनिमल्स. म्हणजे यामध्ये ब्रीदिंग म्हणजे श्वासोश्वासाची प्रक्रिया करण्यासाठी आपण जर पहिलं पाहिलं श्वसन संस्था, यामध्ये आपले कोणते कोणते घटक
त्यामध्ये अंतर्भूत होतात किंवा कोणत्या घटकांनी किंवा अवयवांनी त्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे ते आपण पहिल्यांदा पाहणार आहोत. एव्हरी ऑफ एसेन्शियल टू ऑपरेट ऑल these life processes in human body. Every energy production occurs within the cell. म्हणजे ऊर्जा प्रत्येक सजीवाच्या हालचाली करता किंवा त्याच्या मुवमेंट करता किंवा त्याच्या सगळे क्रिया प्रक्रिया चालू करण्याकरता किंवा होण्याकरता ऊर्जेची गरज आहे. मग ही ऊर्जा कुठे तयार होते? तर प्रत्येक सजीवामधील असणाऱ्या पेशीच्या अंतर्गत भागात ऊर्जा निर्माण केली जाते. ऊर्जा निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? तर ऑक्सिजनची गरज आहे. ऑक्सिजन कोण पुरवतो त्याला? तर श्वासोश्वासनाच्या मार्फत आपण जी हवा आत घेतो, त्यातील ऑक्सिजन हा त्या फुफ्फुसांमध्ये जातो आणि फुफ्फुसातून गेलेला ऑक्सिजन रक्तावाटे रक्तात मिसळून तो त्या पेशीपर्यंत पोहोचवला जातो आणि तिथं पेशीचं कार्य झाल्यानंतर, ऊर्जा निर्माण केल्यानंतर होणाऱ्या प्रक्रियेतून कार्बन डायऑक्साईड आणि नको असणारं पाणी हे निर्माण होतं आणि तो कार्बन डायऑक्साईड रक्तात मिसळून पुन्हा आपल्या फुफ्फुसाकडे आणला जातो आणि फुफ्फुसाच्या द्वारे तो पुन्हा हवेत सोडला जातो. अशा स्वरूपाची प्रक्रिया घडवून आणली जाते. तर पहा पुढं cells need to supply soluble nutrient and oxygen for this purpose. This supply takes place with the help of respiratory and circulatory system. Respirations is carried out through following things of the steps. यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टीम जी आहे आपली श्वसन संस्था यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारे त्याचे कार्य केलं जातं हे आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिलं आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन म्हणजे बाह्य श्वसन त्याला आपण म्हणतो. बाह्य भागातून म्हणजे बाह्य शरीराच्या बाह्य भागातून होणारं श्वसन. यामध्ये आपला सर्वात पहिला कोणता अवयव येतो? नाक. नाकाचं त्यामध्ये पहिल्यांदा पार्टिसिपेट राहतं. पहा त्यातील पहिलं इन्स्पिरेशन आणि इन्हलेशन. Air is taken in through nose and sent towards the lung through trachea. पॉइंट 5 म्हणजे आपल्या नाकाच्या आतील असणाऱ्या नलिकेच्या द्वारे आपण हवा आत घेतो आणि ती हव्या नलिकेच्या मार्फत म्हणजे श्वसन नलिकेच्या मार्फत फुफ्फुसापर्यंत पोहोचवली जाते. ती घशाच्या मार्फत जाते. लंग्स थ्रू म्हणजे लंग्स म्हणजे काय? फुफ्फुस. फुफ्फुसामध्ये जाण्याचा मार्ग कोणता आहे? घसा. हे आपल्या घसा जो दिसतो जाणवतो आपल्याला काय? विंड पाईप. त्याला आपण काय म्हणतो? श्वास नलिका पाईप, विंड पाईप. नाव सेकंड expiration and inhalation. Oxygen from the inspired air goes into the blood. म्हणजे आपण आत घेतलेली हवा ऑक्सिजन जो आहे हा तो रक्तामध्ये मिसळला जातो. ब्लड कॅरीज this CO2 from various parts of the body towards the lung. मग हा दिलेला ऑक्सिजन त्या बॉडीपर्यंत नेला जातो पेशींपर्यंत. तिथून परत कार्बन डायऑक्साईड आणला जातो विविध घटकांकडून. कुठं परत आणला जातो? फुफ्फुसामध्ये आणला जातो. दिस एअर इज गिव्हन आउट बाय एक्झॉलेशन्स म्हणजे उच्छ्वासावाटे तो बाहेर पाठवला जातो. बोथ ऑफ these processes occurring with the help of the lungs are collectively called as external respiration. म्हणजे हवा आत घेणे आणि त्याचप्रमाणे हवा बाहेर सोडणे याच्या एकत्रित प्रकारच्या ह्या प्रक्रियेलाच काय म्हणलं तर बहिःश्वसन म्हणतात. त्याला काय म्हणलं तर एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता दुसरं एक आहे इंटरनल रेस्पिरेशन. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन द सेल्स अँड द टिश्यू. फार महत्वाचं आहे. टिश्यू फ्लुइड इज कॉल्ड ॲज इंटरनल रेस्पिरेशन. आपल्या शरीराच्या मार्फत ऑक्सिजन आत गेल्यानंतर रक्ताच्या मार्फत तो पेशीपर्यंत पोहोचवणे, पेशीला देणे आणि पेशीतून तयार झालेला कार्बन डायऑक्साईड हा परत त्या रक्तामध्ये मिसळून घेणे या ठिकाणच्या होणाऱ्या ह्या क्रियेला आंतरश्वसन म्हणलं जातं. Oxygen moves from the blood into tissue fluid and carbon dioxide moves from the tissue fluid into the blood. This is called as a internal respiration. Now the third is part is that cellular respiration. Dissolve nutrient like glucose. आपल्या शरीराच्या अंतर्गत भागामध्ये ग्लुकोज रक्तमार्फत जे तयार झालेलं ते पेशीमध्ये गेलं आणि त्यामध्ये त्याच्या काय होतं ते न्यूट्रियन्स तयार होतात. आपण जे खातो अन्न वगैरे खातो त्यामध्ये काय आहेत जीवद्रव्य आहेत किंवा आपली ऊर्जा निर्माण करणारे घटक आहेत. तेच म्हणजे काय ग्लुकोज आर स्लोली बर्न्स ऑक्सिडाइज with the help of oxygen and energy is released in the form of ATP.
ॲडिनो ट्रायफॉस्फेट या स्वरूपाच्या ग्लुकोजच्या प्रमाणामध्ये ऊर्जेच्या स्वरूपात ते साठवलं जातं. Waste materials like CO2 and water vapors are produced during this process. Cellular respiration can be summarized as follows. मग ह्या प्रक्रियेमध्ये रासायनिक अभिक्रिया जी घडते ती कशा स्वरूपाची आहे? तर ग्लुकोज आपल्याला माहिती आहे. ग्लुकोजचं काय सूत्र पहा, C6H12O6 आणि ऑक्सिजनचं काय दिलं यामध्ये कॉम्बिनेशन करण्यासाठी तिथे ऑक्सिजनचे 6 आयटम आहेत. 6O2 घेतलेला आहे. यामधील रासायनिक अभिक्रिया घडते आणि त्यापासून काय तयार होतं तर पहा, कार्बन डायऑक्साईड तयार होतं, पाणी तयार होतं आणि बऱ्याच प्रमाणात ऊर्जा निर्माण होते. 38 ATPच्या स्वरूपात तिथं आपल्याला ऊर्जा निर्माण झाल्याचं दिसतं. यामध्ये पहा काय दिलंय, 6CO2 C6H12O6 plus 6O2 इट्स फॉर्म ॲट 6CO2 plus 6H2O प्लस एनर्जी इंटू ब्रॅकेट 38 ATP या स्वरूपात आपल्याला तिथं ऊर्जा निर्माण झाल्याचं जाणवतं. आता ह्या पहा दुसऱ्या बाजूला चौकटीमध्ये आपल्याला जी माहिती दिली ती आपण पाहू आपण या स्वरूपात काय दिले पहा. How do the organisms like amoeba, earthworm, cockroach, plants, various aquatic animals, birds respire? Prepare a chart. आता तुम्हाला एक काम दिलेली आहे यामध्ये. आपण एक तक्ता तयार करायचा आणि त्यामध्ये पाहायचं हे जे काही ॲनिमल्स जे दिलेले आहेत किंवा जे काही प्राणींची नावं सांगितलेली आहेत, हे कशा स्वरूपाचं रेस्पिरेशन करतात, कशा स्वरूपात करतात, याची माहिती आपल्याला कलेक्ट करायची. त्यातील पहिले दिले अॅमिबा दिले, अर्थवर्म म्हणजे काय गांडूळ दिलेले, कॉकरोच मध्ये दिलेला आहे, प्लांट्स दिलेले आहेत, व्हेरियस प्रकारचे ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे आहेत ते जी नावं लिहायची आणि त्यांचं रेस्पिरेशन कशा स्वरूपात होतं याची माहिती आपल्याला त्याच्या तक्त्याच्या स्वरूपात लिहायची. Along with the herd, sound and light are also produced during burning of fuels. मग आपल्याला सर्वसाधारणपणे माहिती आहे, जेव्हा इंधनांचं ज्वलन होतं त्यावेळेस इंधन ज्वलन होत असताना प्रकाश निर्माण होतो आणि उष्णता देखील तयार होते आणि आवाज सुद्धा येतो. ते आपण आत्ताच दिवाळीच्या मध्ये पाहिले, जेव्हा तुम्ही एखादी रासायनिक फटाका तयार केलेला असेल तो पेटवता, त्यावेळेस पेटवल्यामुळे काय होतं, आवाज येतो, ध्वनी निर्माण होतो, त्यानंतर प्रकाश देखील दिसतो आणि त्याचप्रमाणे त्याचा उष्णता देखील दिसते. ह्या 3 प्रकारच्या ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर झाल्याचं दिसून येतं. इंधन जे आहे ते ज्यावेळेस प्रज्वलित होतं, त्यावेळेस त्याच्या 3 प्रकारच्या ऊर्जेमध्ये त्याचं रूपांतर होतं. ध्वनी ऊर्जा, प्रकाश ऊर्जा आणि उष्णता ऊर्जा, हीट एनर्जी. Similarly, whether the sound and light are produced during oxidation of न्यूट्रियंट इन द सेल. ह्या स्वरूपाचं जेव्हा आपल्या शरीरामध्ये इंधनाचं ज्वलन होतं, जे जीवद्रव्य आपण घेतलेले आहेत त्यापासून ह्या स्वरूपाचं लाईट किंवा प्रकाश किंवा ध्वनी हा निर्माण होतो का ते आपण लिहायचं आहे. विच ऑर्गन्स आर प्रेझेंट इन द रेस्पिरेटरी सिस्टीम. मग हे आपल्याला विचारलेलं आहे. कॅन यू टेल, आपण हे सांगू शकतो कोणते कोणते अवयव या रेस्पिरेटरी सिस्टीम मध्ये अंतर्भूत होतात. नाक आहे, घसा आहे, श्वसननलिका आहे, फुफ्फुस आहे, हृदय आहे, त्यानंतर तुमचं रक्त आहे, त्यानंतर पेशी आहे, टिश्यू आहे, टिश्यू नंतर परत केशिका आहेत, कॅपिलरीज त्याला आपण म्हणतो. तिथून परत हृदयाकडे आणलं जातं, हृदयाकडून परत ते फुफ्फुसाकडे आणलं जातं, फुफ्फुसाद्वारे तो परत श्वसननलिकामार्फत तो वायू बाहेर सोडला. असे सर्व ऑर्गन्स त्यामध्ये अंतर्भूत होतात. त्यानंतर talk while we could not talking about this the eating. Why is it is so? जेव्हा आपण जेवण करत असू त्यावेळेस आपण जेवताना बोलत नाही. का नाही बोलत? तर श्वसन नलिका आणि अन्ननलिका ही खालच्या घशामध्ये काय एकच स्वरूपाची, यावरती फक्त थोडासा पडदा आहे. जेव्हा आपण बोलू त्यावेळेस आपल्याला श्वास घेताना थोडी तकलीफ होते किंवा अन्न घटक ज्यावेळेस घेतो आपण आत, त्यावेळेस अन्नकण आपल्याला अन्ननलिकेच्याद्वारे न जाता श्वसन नलिकेत जर गेला तर आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यासाठी जेवताना बोलू नये हे असं म्हटलं जातं. पुढचा घटक पाहू आपण. रेस्पिरेटरी सिस्टीम पाहणार आहेत आपण. यामध्ये दिलेली माहिती पहा आता काय दिलंय. रेस्पिरेटरी सिस्टीम स्ट्रक्चर अँड फंक्शन, त्याची रचना कशी आहे आणि त्यांचं कार्य काय आहे या रक्त श्वसन संस्थेचं ते आपण पाहणार आहोत. मग त्यातील घटक कोणते, तर पहिला घटक येतो आपला अवयव आहे तो नोज म्हणजे नाक. रेस्पिरेटरी सिस्टीम अँड रेस्पिरेशन बिंग विथ नोज. Air is filtered with the help of hairs and
म्युकस प्रेझेंट इन द नोज. म्हणजे काय सांगितले पहा, सगळ्यात महत्वाचं कार्य जे हवा आहे त्यामध्ये बरेचसे इन्सेक्ट्स आहेत, सूक्ष्मजीव आहेत किंवा जे आपण दिसू शकत नाही असे बरेचसे घटक आहेत. ते आपल्या हवेच्या मार्फत जर नाकात गेले तर ते आपल्याला बराचसा त्रास होऊ शकतो श्वसनामध्ये. त्यासाठी याचं फिल्ट्रेशन करणं गरजेचं राहतं. नाकामधील असणारे बारीक-बारीक केस जे आहेत आणि त्याचप्रमाणे श्लेष्म भाग आहे, ओलसरपणा राहतो, मॉइश्चर राहतं. मग या घटकांच्यामुळं ती हवा काय केली जाते, गाळली जाते, स्वच्छ केली जाते आणि ती स्वच्छ हवा झाल्यानंतर ती आपण आत घेतो. मग त्यामार्फत आपल्याला होणारं इन्फेक्शन बऱ्याच प्रमाणात टाळलं जातं. हे सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कार्य आहे नॉईजचं, म्हणजे आपल्या नाकाचं. नंतर फेरिंक्स म्हणजे काय घसा. फूड पाईप and windpipe originate in the pharynx. Windpipe is present in front of the fluid pipe. There is a lid at the beginning of the windpipe. म्हणजे काय दिली पहा, घशाच्या आतील भागामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं काय आहे, अन्ननलिका आहे आणि श्वासनलिका आहे. यांचं सुरुवात ही घशामध्ये होते. Windpipe is present in the front of a fluid pipe. हा कुठे आहे? त्या विंडपाईपच्या पुढं आहे. लीड्स. तिथे एक लीड तयार होते. लीड म्हणजे काय थोडक्यात झडप राहते. मग या झडपीचं कार्य काय अन्ननलिका ज्यावेळेस चालू असेल, मग अन्न घेण्याचं काम या श्वासनलिका थोडीशी बंद पडते. श्वासनलिका चालू असेल त्यावेळेस अन्ननलिका थोडीशी बंद केली जाते. ही दोन्हींची क्रिया करण्यासाठी झडप तिथं आवश्यक आहे. This lid closes the windpipe during passing the food into food pipe and thereby normally prevents the entry of food particles into the windpipe. Otherwise, windpipe remains open, hence air passes through pharynx into windpipe. आणि त्या स्वरूपात आपल्याला होणाऱ्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही झडप अतिशय गरजेची राहते. दोघांचं कार्य काय आहे वेगवेगळ्या स्वरूपाचं. इथं या आपल्याला आकृतीच्या द्वारे दाखवलेली पहा, फेरेंक्स दाखवलेले, लेरिंग्स दाखवलेले आणि ट्रॅचिया दाखवलेले, नसल्स कॅव्हिटी दाखवलेली, नोझल्स कॅव्हिटी दाखवलेली. याद्वारे आपल्याला ती रेस्पिरेटरी सिस्टीमची आयडिया येऊ शकते. आकृती काढायची आहे, माहिती लिहून घ्यायची. पुढचं दिलंय थर्ड पॉइंट. Windpipe. Windpipe is slowen at the beginning due to the sound box. Windpipe deflates in the thorax. One branch enters the right lungs and the other into the left fly. म्हणजे हे काय होतात बायफ्लक्च्युएट होतात म्हणजे दोन भाग पडतात त्यांचे विंड पाईपचे. एक ह्या स्वरूपात इथं दाखवलेले दोन्ही लंग्समध्ये त्यांचा शिरकाव केला जातो. आता लंग्समध्ये पहा फुफ्फुस काय. A lung is present on either sides of the heart in thoracic cavity. म्हणजे आपल्या छातीच्या पिंजऱ्याच्या उजव्या बाजूकडच्या भागात हे काय आहेत फुफ्फुस आहे. Present on either sides of the heart of this thoracic cavity. Maximum area of a thoracic cavity is occupied by lungs and they covers the maximum parts of the heart. या घटकांच्या द्वारे हृदयाच्या बाजूकडचा सगळा भाग हा यांनी व्यापलेला आहे. Each lungs has double layer covering. प्रत्येक असणाऱ्या या फुफ्फुसाला दोन आवरण आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने असतील म्हणा तर त्यांचे फंक्शन त्या स्वरूपाचं आहे. त्यासाठी त्याला प्रोटेक्टिव्ह घटक असण्यासाठी त्याला डबल लेअरचं कव्हरिंग दिलेलं आहे. इट इज कॉल्ड ॲज प्ल्युरा. लंग्स आर इलॅस्टिक लाईक अ स्पंज. स्पंज सारखा तो काय इलॅस्टिक आहे. जेव्हा हवा आत घेतलेला तेव्हा तो काय होईल फुगलेला असेल. त्या हवा आत सोडली जाते त्यावेळेस तो परत आकुंचन पावतो. ही प्रक्रिया थोडीशी त्याची होते. त्यामुळे त्याचं काय आहे इलेक्ट्रिक सारखं त्याचं रचना आहे. पहा lungs are elastic like a sponge. Lungs are made up of many small compartments called as a alveoli. alveoli. या ठिकाणी पहा दिसतंय आकृतीमध्ये. त्या आकृती आपल्याला काढावी लागणार आहे. बऱ्याच ठिकाणी याचे कंपार्टमेंट दिसून येतात. पुढे दिले रिच networks of capillaries is present around each alveolus. Walls of alveolus and capillaries are externally thin. Gaseous exchange can easily take place across these thin walls as a large number of alveolus is present in lungs. Larger surface is available for gaseous exchanges. यामधील असणाऱ्या कॅव्हिटीच्या बाबतीत ही जी काय भाग दिसतो आपल्याला फुगीरपणा याच्या कडेने असणारे जे कॅपिलरीज जे आहेत
त्याद्वारे होणारा गॅसेसचं सर्वेक्षण हे आपल्याला दिसतं. यामध्ये काय काय पहा, ट्रान्सपोर्ट इंटू कॅपिलरीज यांचं घटकाचं होणारं रूपांतर, आरबीसीज राईट, रेड ब्लड सेल्स यामधून त्या पास होतात. अल्व्हेओली आयज इन अँड आउट एअर पॅसेज, हा आत जाण्याचा मार्ग आणि बाहेर जाण्याचा मार्ग हा त्याला एअरचा दाखवलेला आहे. एक एक कॅव्हिटीज आहेत ह्या स्वरूपाच्या. त्यांचं लार्ज स्केलमध्ये या स्वरूपाची रचना दिसून येते. पुढचं पहा, एक्सचेंज ऑफ गॅसेस इन द लंग्स. Gases exchanges occur continuously while blood is circulating around the alveolus. An iron-containing protein, heteroglobin, is present in the RBCs. Hemoglobin is also protein is present into the RBCs of lungs. Hemoglobins absorb the oxygen. म्हणजे काय करतं हिमोग्लोबिन आपल्या शरीरातील असणारे रक्तातील असणारे काय करतं ऑक्सिजनला शोषून घेतं फ्रॉम एअर विदिन alveolus and simultaneously CO2 and water vapors move from blood into the alveolus. Thus, oxygen is taken into the bloods of that CO2 and water vapors are removed from the blood. ह्या प्रक्रियेच्या मध्ये ह्या गॅसेसची होणारी देवाणघेवाण आपल्याला दिसून येते. ऑक्सिजन हा घेतला जातो, तर कार्बन डायऑक्साईड हा रक्तातून आलेला हा त्या फुफ्फुसातून बाहेर सोडला जातो. या स्वरूपाचं देवाणघेवाण केली जाते. ब्लड अँड गिव्हन आउट बाय एक्झलेशन. आता डायफ्रॅगमचे घटक दिलेले आहे आपल्याला यामध्ये. श्वासपटल दिलेले आहे. मस्क्युलर पार्टिशन इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द thoracic cage. This partition is called as a diaphragm. It is present between the thoracic cavity and abdominal cavity. म्हणजे ह्या स्वरूपाची जी काय श्वसन पटल आहे, श्वासाचं पटल म्हणजे एक पडदा किंवा झडप ज्याला आपण म्हणू शकतो, ही कुठं आहे, तो थोरॅटिक कॅव्हिटी आणि ऑब्डॉमिनल कॅव्हिटी यांच्या दरम्यान हा पडदा आहे. सायमल्टेनियसली रायझिंग अप ऑफ रिब्स अँड लवरिंग ऑफ डायफ्रॅगम कॉजेस द डिक्रीज इन द प्रेशर. जेव्हा फुफ्फुसाचा होणारा आकार कमी जास्त होतो त्यावेळेस त्या झडपेवर येणारा दाब हा वाढतो किंवा कमी होतो. Decreases in the pressure on the lungs. Due to this, air moves into the lung through nose. When ribs return to their original position and diaphragm rises up, pressure on this lung increases. ही प्रक्रिया सदोदित घडते. हवा आत घेणे आणि हवा बाहेर सोडणे यामध्ये होणाऱ्या त्या झडपेचा येणारा दाब हा त्या नोजवरच्या मार्फत बाहेर सोडली जाते हवा आणि परत आत घेतली जाते. हे कंटिन्युअसली घडून येतं. Due to this, air moves out from it through the nose. Continuously upward and the downward movement of diaphragm is necessary to bring about the breathing. यासाठी कशासाठी आपली श्वासोच्छवासाची क्रिया व्यवस्थित चालण्याकरता डायफ्रॅगमचं काम अतिशय महत्वाचं आहे. एक प्रकारचा तो दाब निर्माण करतो आणि दाब देखील कमी देखील करतो. ही प्रक्रिया ज्यावेळेस घडते त्यावेळेस त्या हवेचा येणारा प्रेशर आणि त्याचप्रमाणे जाणारा प्रेशर हा मेंटेन करण्याचं काम या डायफ्रॅगमच्या मार्फत होतं आणि आपल्या फुफ्फुसाचं कार्य देखील उत्तम रीतीने चालू राहतं. अशा स्वरूपाचं आहे. आता पुढचं आपल्याला दिलेलं आहे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. मग ह्यामध्ये रक्ताभिसरणचं काय महत्वाचं कार्य हे देखील आपण पाहणार आहोत. रक्ताभिसरण संस्था. दुसरं घटक यातला आपला ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम. Circulatory system performs the function of transport of various substances like water, hormones, oxygen, soluble nutrient, and waste materials through different organs. An independent system for blood circulation is present in humans and higher animals. It consists of heart, blood vessels, and capillaries. या रक्ताभिसरण संस्थेमध्ये 3 घटक महत्वाचे आहेत. ते पहिले कुठून आले तर ते पहा, पहिला घटक त्यातला हार्ट म्हणजे हृदय दिलेलं आहे. त्यानंतर ब्लड व्हेसल दिलेले आहेत. रक्ताच्या वाहिन्या आपण ज्याला म्हणतो रक्त वाहून नेण्याचे काम करणारे 2 प्रकारचे आहेत. एक धमनी आहे आणि दुसरी काय आहे शिरा आहे आणि कॅपिलरीज आहे. हृदयाच्या जवळच्या ज्या आहेत त्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत. आकार त्यांचा मोठा आहे. पण जसं आपण शरीराच्या अंतर्गत भागामध्ये जाऊ सर्व भागांमध्ये दूरवर पसरलेल्या आहेत त्या ठिकाणी या
धमण्या किंवा शिरा यांचा आकार बारीक बारीक झालेला आहे. तो कसा झालाय, आपली जी केस आहे त्या केसांच्या स्वरूपाचा आहे, म्हणजे म्हणून त्यांना म्हणलं जातं केशिका. काय म्हणलं जातं? केशिका. तर पहा आता त्यातील पहिलं घटक पाहणार आहोत आपण. या असं हृदयाचं स्ट्रक्चर दाखवलेलं आहे. पुढच्या याला आपण मोठ्या आकारात पाहणार आहोत. हार्ट स्ट्रक्चर अँड फंक्शन. हृदय आणि त्याचं रचना कशी आहे आणि त्या हृदयाच्या रचनेच्या बरोबरच त्याचं कार्य कसं आहे महत्वाचं, हे देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता पहा त्यामध्ये काय सांगितलंय. हार्ट इज प्रेझेंट ऑलमोस्ट ॲट द सेंटर इन द thoracic केज. म्हणजे आपल्या छातीच्या पिंजऱ्यातील महत्वाचा जो भाग आहे मध्य भागामध्ये, या ठिकाणी हे हृदय आपलं अस्तित्वात आहे डाव्या बाजूकडे. इट इज प्रेझेंट behind the ribs between two lungs and slightly inclined on the left side. म्हणजे काय, मध्य भागात आहे, फुफ्फुसाच्या दोन्हीच्या मध्य भागात आहे, स्लाइटली काय थोडंसं डावीकडे झुकलेलं आहे, म्हणजे डावीच्या भागामध्ये ते उपस्थित आहे. Size of our heart is equal to one's own fist and its weight is about 360 gram. म्हणजे काय अर्थ सांगितलाय, प्रत्येकाच्या बाबतीत जर हात जर पाहिला तर हाताची एक मूठ जर केली, सगळी बोटं मुडपली आणि जो आकार तयार होतो प्रत्येकाच्या मुठीचा, त्या आकाराच्या स्वरूपात ते आपल्या प्रत्येकाचं हृदय असतं. आणि त्याचं वजन किती सांगितलंय, वजन इज ऑलमोस्ट अबाउट इट इज प्रेझेंट बिहाइंड द रिब्स, आणि त्याचं वजन दिले आपल्याला अबाउट 360 ग्रॅम. इट इज कवर्ड बाय ए डबल लेअर. मग त्याच्यावर काय, डबल दोन स्वरूपाचे आवरण आहे. लेअर protecting the membranes, prurient membrane. A fluid is present between two membranes due to which heart is protected from friction and is the another shocks absorb the shock. ह्या मेम्ब्रेनचा असणारं काठिण्य किंवा त्याची परिपक्वता ह्यामुळे त्या हृदयाचं संरक्षण देखील केलं जातं आणि होणाऱ्या पंपिंगच्या दाबामुळे किंवा कमी प्रमाणामुळे त्याच्यावर होणारी क्रिया आपल्याला दाखवता येऊ शकते. आता इथं मोठ्या स्वरूपात आपल्याला ही आकृती दाखवलेली आहे हार्टची. ह्याची आकृती ही आपल्या वहीमध्ये तयार करून घ्यायची, व्यवस्थित नावं देखील द्यायची आहेत आणि आकृती व्यवस्थित काढायची. हार्ट हे या स्वरूपात दिसलंच पाहिजे आकृतीमध्ये, उगाच काहीतरी काढायचं नाही. व्यवस्थित आकृती काढायची, नावं द्यायची, फंक्शन्स काय आहेत त्याचे ती नीट पाहिजेत, अभ्यासायचे. पहा, ह्युमन हार्ट is a muscular organ. It is made up of इन्व्हॉल्युंटरी कार्डियाक मसल्स. इनव्हॉल्युंटरी म्हणजे काय, जे ज्याच्यावर आपल्याला काय म्हणतो आपण कंट्रोल ठेवता येत नाही, ते आपोआप त्यांचं काम त्यांच्या स्वरूपात चालू राहतं, तेव्हा आपण काही नियंत्रण ठेवू शकत नाही, अशा स्वरूपाच्या त्या मसल्स आहेत. पहा, दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स विथ ए डिफिनाइट रिदम. ते ठराविक स्वरूपात त्यांचं आकुंचन होतो आणि प्रसरण देखील पावतो. दिस इज कॉल्ड ॲज ए ब्रीथिंग ऑफ हार्ट. Internally, heart is divided into left and the right compartment. आतील भागामधून जर पाहिलं, विचार केला तर त्यावेळेस त्या हृदयाचे दोन भाग पडले. एक काय लेफ्ट बाजूकडचा आणि एक असेल राईट कंपार्टमेंटचा. बाय द व्हर्टिकल partition, each of those compartments is again divided into two chambers. ह्या दोन उभ्या असणाऱ्या लाल रंगाच्या आणि निळ्या रंगाच्या दोन भागापासून परत नंतर एक आपण व्हर्टिकल जर पाहिलं तर त्यावेळेस त्याचे देखील अजून दोन कंपार्टमेंट्स निर्माण होतात, जेणेकरून त्या हृदयाचे एकूण किती चेंबर्स तयार झाले, 4. वरचे 2 आणि खालचे 2, अशा स्वरूपात त्या हृदयाचे 4 कप्पे तयार होतात. Thus in all, heart consists of 4 chambers. Upper chambers are called as a arteria, singular atrium, and lower chambers as a ventricles. खालच्या 2 भागांना काय म्हणलं जातं, व्हेंट्रिकल्स म्हणलं जातं. वरच्या 2 चेंबर्सला म्हणलं जातं आर्ट्रिकल्स म्हणलं जातं. इथून शुद्ध स्वरूपाचं रक्त हे बाहेर सोडलं जातं. खालच्या 2 घटकांमध्ये खालून अशुद्ध स्वरूपाचं रक्त आत आणलं जातं यामधून, म्हणून त्यांची नावं त्या स्वरूपाची आहेत. आर्ट्रिकम हे वरचे 2 घटक आले, आर्ट्रियाज, आणि व्हेंट्रिकल्स हे खालचे 2 आहेत. व्हेंट्रिकल्स म्हणजे काय, शिरा, वरच्या काय आहेत, धमण्या, अशा स्वरूपाचं आहे. आणि त्यानंतर पुढचं आपण घेणार आहोत. पुढच्या तासाला आपण पाहू. धन्यवाद ऑल ऑफ अस टू जॉइन अस.